आज 8 महापालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार। जळगाव, धुळे, कोल्हापूर, चिंचवड आज महापौर मिळणार। नागपूर, अमरावती आज निवड। नागपूर मनपात असणार महिला राज। नागपूरला तब्बल 4 वर्षांनंतर मिळणार महापौर उपमहापौर। आज मनपाची पहिली विशेष सभा। सभेत महापौर उपमहापौराची होणार निवड। आज नाशिककरांना नवे महापौर उपमहापौर मिळणार। मात्र नाशिक मनपात भाजप शिवसेना एकत्र येणार नाहीत। भाजपच्या नगरसेवकांना गट नेत्याकडून व्हीप जारी। नाशिकमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गोंधळ। राष्ट्रवादीचा भाजपला बिनशर्त पाठिंबा। बीएमसीतील भाजपच्या नव्या कार्यालयाचं आज उद्घाटन। सकाळी 10 वाजता होणार कार्यालयाचं उद्घाटन। प्राथमिक अहवालापेक्षा ब्लॅक बॉक्स रेकॉर्डिंग अधिक महत्त्वाचे। अजित पवार विमान अपघाताप्रकरणी राधाकृष्ण विखेंची प्रतिक्रिया। क्लीन चिट मिळाली असेल तर अडचण काय? मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी विखेंचं विरोधकांना प्रत्युत्तर। गोरेगाव ते सीएसएमटी हार्बर मार्ग 3 महिने राहणार बंद। पश्चिम रेल्वे मार्गावर 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामासाठी निर्णय। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आजही वाहतूक कोंडी। पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा। 7 ते 8 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। ओला, उबर आणि रॅपिडोचा 7 फेब्रुवारीला देशव्यापी संप। खासगी वाहनानं प्रवास करणाऱ्यांना बसणार फटका। ऑल इंडिया ब्रेकडाऊन असं संपाचं नाव। संभाजीनगरमधील तरुण तरुणीचा व्हिडिओ व्हायरल। तरुण तरुणीला ओढत नेत असल्याचा व्हिडिओ। क्रांती चौक पोलीस हद्दीतील नागेश्वरवाडीतील घटना। गडचिरोलीत पोलीस नक्षलवाद्यांमध्ये चकमक। 1 नक्षलवादी ठार, C60 जवान जखमी। कशेळीतील फर्निचर मार्केटमधील 50 गोदामांवर कारवाई। शासकीय मालकीच्या जागेवर उभारली होती गोदामं। मेघालयात अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट। स्फोटात 18 मजुरांचा मृत्यू। खाणीत अजूनही काही जण अडकल्याची भीती। स्मृती आणि बंगळुरू सुसाट। दिल्लीवर विजयासह पटकावलं दुसरं जेतेपद। अंडर 19च्या फायनलमध्ये आज युवा टीम इंडियासमोर इंग्लंडचं आव्हान। टीम इंडिया 6व्यांदा विजेतेपदासाठी कसणार कंबर।